आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर 188 ग्रामपंचायतींना नोटिसा, तर ज्या गावात दारू बनवली जाते त्या गावांना राज्य उत्पादन शुल्क विभागाची नोटीस। इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन पूर्णपणे आता शुल्क माफ, तर मोदी सरकारचा हा निर्णय सर्वसामान्यांना यामुळे मोठा दिलासा। 22 ते 30% पर्यंत इथेनॉल मिश्रित पेट्रोल एक्साइज ड्युटी कक्षेबाहेर। विमान इंधन दरवाढीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या 5 विमान सेवांमध्ये कपात। गोवा आणि हैदराबाद विमान सेवा 16 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत बंद, तर दिल्ली विमान सेवा 1 जुलैपासून बंद। नवी मुंबई आणि बंगळुरूच्या फेऱ्या सुद्धा कमीच। धाराशिव जिल्ह्यामध्ये पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी दुहेरी संकटात। युरिया आणि खताच्या तुटवड्यासह बियाण्यांचे दर प्रति बॅग 500 रुपयांनी वाढले, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। बीडमध्ये दादा खेंडकरकडून भाऊ समाधान खेंडकरला बेदम मारहाण। बीड पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातली ही घटना। दादा खेंडकरसह आणखी एकावर गुन्हा दाखल। मनमाडचे नगरसेवक मजीद शेख यांचं जात प्रमाणपत्र रद्द। नाशिक जात विभागीय पडताळणी समितीचा हा निर्णयाविरुद्ध हायकोर्टात जाणार मजीद शेख यांचा निर्णय। समृद्धी महामार्गावर मुंबईवरून नागपूरला येणाऱ्या ट्रॅव्हल्समधून एमडी ड्रग्जची तस्करी। 2 आरोपींना या प्रकरणी अटक। 11,31,900 रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त। ठाण्यामध्ये वयोवृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकावर गुन्हा दाखल। 14 तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या कॅब चालकावर गुन्हा। ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांकडून पुढील कारवाई, तर शिंदेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख नितेश पाटोळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या शाहूवाडीमधील गोंडोली या गावचे जवान विक्रम चव्हाण यांना वीरमरण। जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये झालेल्या स्फोटात विक्रम चव्हाण शहीद।